कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जा, अरे तुझं हेच वागणं मला पटना झालंय रे. अरे आपली तुझ्यासाठी योग्य आहे रे. तिला नसतं ऐकून घ्यायचं कोणाचं. मला नाही वाटत आम्ही एकत्र राहू शकतो. तू स्वार्थी होतीस बरं का. यात कसला स्वार्थ? अरे आमच्या कुणाचा विचार न करता, स्वतःच्या पोटच्या पोराचा विचार न करता यो निर्णय घेणं म्हणजे स्वार्थीपणा नसून दुसरं काय आहे सांग ना मला. असं नाही कदम, आपण नाही वाप्पे बरोबर आनंदात राहू शकत. का का नाही राहू शकत? तिला सगळं घर एकत्र ठेवायचे म्हणून का काम सांभाळत तिला घरची जबाबदारी घ्यायची म्हणून? अरे अर्जा, एखादा माणूस जर का समजून घ्यायचा असेल ना तर त्याच्यातले गुण पहिल्यांदा बघायला पाहिजे. बापू, मला काय करू खरंच कळत नाही. आता मला खूप काळजी वाटते अमोलची. काळजी वाटते ना बाळा, पण काळजी वाटते तसं वागा ना तुम्ही दोघ जण. पण आपल्यात तुला सांगतो, तुम्ही जर असंच एकमेकांशी वागत राहिलात ना, अमोल लवकर बरा नाही होणार. बापू असं नका ना बोलू तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाहीये? अमोलला तुम्ही दोघ जण प्रेमाने एकत्र पाहिजे ना, एवढंच म्हणणं आहे त्या लेकराचं. पण तुम्ही तसं का नाही वागत? तुम्हाला माझं म्हणणं कळाना हो कदम. मला ते कळून बी घ्यायचं नाही अर्जा. आता मी सांगतो तेच करायचं तू गुमान. म्हणजे आपली आणि तू दोघांनी एकत्र राहायचं आणि एकमेकांना समजून घ्यायचं. अरे यातच तुझं भलं आहे आणि आपल्या घराचं भलं आहे. कदम, ह्या गोष्टीने मला फक्त त्रासच होणार आहे. अर्जा, अरे आपली तुला नक्की समजून घेईल, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं ही माझी इच्छा आहे. तुझी ही नाटकं आहेत ना, बंद कर आता पूर्णपणे. ठीक आहे. आप्या, तू अर्जुननं वेगळं होणं म्हणजे आता अमोलसाठी शाप असणार आहे. त्यामुळं वेगळं होण्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. अहो, तुम्हाला काय वाटतं छोटे सरकार बरे होतील ना? अगं मोना, का बरा होणार नाही ते? हा, तुम्ही माझ्यावर का चिडताय? मी तुझ्यावर चिडत नाही ग, पण तू उगा अर्थ नसलेले प्रश्न विचारत जाऊ नको. अमोलला आता सिटी स्कॅनला नेलंय, रिपोर्ट आला आपल्याला कळेल त्याला नेमकं काय झालंय ते. बरोबर आहे दीपक. रिपोर्ट उद्या येतील, तोपर्यंत आपल्याला धीर धरायला. तर अहो, कसा धीर धरू सांगा की तुम्ही. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं अमोलला परत चेक करील. अमोल म्हणजे घराचा आत्मा आहे हो. त्याला जर काय झालं ना तर कुणीच नाही आनंदी राहू शकत. दीपक, अरे असं का बोलतोयस तू? काही नाही होणार अमोलला, नाही होणार अमोलला काय. रुपाली, तुला काय होतंय? मला कुठं काय होतंय तेव्हा? अमोलला जर बरं वाटलं नाही ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आपण आता फक्त देवाकडे प्रार्थना करू की छोटे सरकारांना लवकरात लवकर बरं वाटू दे. मी अमोलला पहिल्यांदाच बघतीये रे. ए बाळा, अमोल, हे बघ, हे बघ, मा आणि बाबा आले तुला भेटायला. उठणार एकदा. अमोल बाळा, आम्ही तुझी काळजी घ्यायला दोघं तयार आहे, एकत्र. उठतोस का? हा, हे बघ, आता आम्ही एकत्र होत, आम्ही नाही जाणार कुठे. तुझ्या जवळ होते बघ. उठ ना बाळा एकदा. अमोल, अमोल, आपल्याला हे मिसळ खायची ना, मिसळ. पुण्यातली तुझी फेवरेट मिसळ खायची ना. आपण जाऊ ना लगेच गाडीवर बाबाच्या. आणि आपल्याला खूप एन्जॉय करायचंय. तू पटकन उठ, घरी चल, पण आवरू आणि लगेच जाऊ फिरायला. हा अमोल?
अजून नाही उठत रे तो. तू सांगणार आहे त्याला. अमोल बाळा, आम्ही काय ठरवलं माहितीये का? आता मा आणि बाबा मिळून तुला गोष्ट सांगणार आहे का नाही? आपल्या पण गोष्ट सांगणार आहे ना त्याला? हो. अमोल, मी ना छान गोष्ट सांगते तुला. कुठली कुठली कुठली? हा अमोल, मी ना आज तुला अभिमन्यूची गोष्ट सांगते. अभिमन्यू कोण होता माहितीये? पांडवांचा हिरो होता ना अर्जुन. त्याचा मुलगा अभिमन्यू खूप खूप शूर होता. तो शूर होता खूप खूप. आणि आहे ना, त्याला जगातली सगळ्यात अवघड विद्या यायची. सगळ्यात अवघड म्हणजे चक्रव्यूहात जाण्याची सगळ्यात अवघड. आणि कुठे शिकला होता माहितीये का तो? आईच्या पोटात शिकला होता ती विद्या. आणि तुला माहितीये अमोल, त्यांनी त्या विद्येचा वापर करून ना युद्ध पण केलं. तो चक्रव्यूहात शिरला आणि सगळ्यांशी युद्ध केलं आणि तो जिंकला रे. आणि त्या दिवशी त्याच्या शौर्य पुढं सगळ्यांचं शौर्य फिकं पडलं. असा होता अभिमन्यू तो. अमोल, तुझं पण असंच होतं ना रे. तुझ्या जन्मापासून येतीने फक्त चक्रव्यूह रचले. तुझे मा बाबा वेगळे झाले, पण बाळा तू ते चक्रव्यूह भेदलंस आणि सगळं व्यवस्थित केलंस. हो की नाही? अमोल बाळा, तू होताच म्हणून शक्य झालं रे हे सगळं. उठ ना. आता पुन्हा परिस्थितीने आम्हाला वेगवेगळ्या उंबऱ्यावर उभं केलंय रे. अमोल बाळा, आमच्यात भांडण होतात, वाद होतात, पण ते तू नसेपर्यंतच टिकतात. आता जर पुन्हा हे चक्रव्यूह भेदायचं असेल ना, तर तुझी खूप जास्त गरज आहे. आम्हाला सगळ्यांना जोडणारा धागा आहेस रे बाळा तू. पाहिजे ना जवळ. अमोल, या सगळ्यांना बाळा तू खूप गरजेचा आहेस. तू हवा आहेस आम्हाला. तू खूप महत्वाचा आहेस. बघ ना, आम्ही दोघ जण वेगळे होणार हे कळल्यानंतरच तुझी ही अवस्था झाली बाळा. आम्ही खरंच कुठेच नाही जाणार. तू उठणार आहे अमोल, उठणार आहे बाळा. अमोल होणार आहे बरा. तू काळजी करू नको. तू स्ट्रॉंग आहे ना. स्ट्रॉंग आहे तू. तू सावर. परमेश्वरा, आमची काय चूक असेल ना आम्हाला शिक्षा दे रे. अमोल बरा होऊ दे ना. अमोल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.